नमस्कार. आज जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येतोय. कारण हा जो हे जे ओव्हरऑल काम चालू आहे याच्यात मनपाकडून जे काही सांगितलं जातं तेव्हा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी फेकून मारल्या जातात नागरिकांच्या आणि मीडियाच्याही तोंडावर. आणि त्या एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. एक गोष्ट रिसेंटली जी सांगितली गेली जी होती मॅपबद्दल, गुगल अर्थवरच्या मॅपबद्दल. तुम्ही खड्ड्यांचं सांगितलं, आम्ही खड्ड्यांकडे गेलो. तुम्ही खुणांचं सांगितलं, आम्ही खुणांकडे गेलो, त्या फुल्यांकडे. आता तुम्ही गुगल अर्थबद्दल सांगताय. बऱ्याचशा पत्रकारांनी मला फोन केले की काय आम्हाला गुगल अर्थचा फोटो कुठं मिळेल. तर गुगल अर्थचा फोटो काही असा काही कुठं अपलोड केलेला नसतो. असेल समजा पालिकेकडे एखादा जुना फोटो असेल, पण गुगल अर्थ हे एक सॉफ्टवेअर आहे, गुगलने दिलंय, फ्री आहे. हे फ्री सॉफ्टवेअर आहे, तुम्ही फ्रीली वापरू शकता. तुमच्याकडे गुगलचं अकाउंट असलं, ॲक्च्युली गुगलचं अकाउंट असण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही गुगल अर्थ नावाचं सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर अपलोड म्हणजे डाउनलोड करून त्यातनं हे सगळं अ, बघू शकता. तर मी जे करतोय ते तुम्हीही घरी करू शकता. जे कोणी एक्सपर्ट्स असतील, इंजिनियर्स असतील, खूप इंजिनियर तयार झालेत मागच्या काही वर्षात, त्यांनी हे घरी करून बघा. मी म्हणतो त्याच्यावर विश्वास नका ठेवू. मी जे करून दाखवणार ते तुम्हीही करून बघा. माझी स्क्रीन मी शेअर करतो. तर हे आहे तपोवनचा तो भाग, म्हणजे साधुग्रामचा तो भाग ज्याच्यासाठी आपण भांडतोय, तो मी मुद्दाम असा टाकून ठेवलाय जेणेकरून हे कळावं की नेमकं काय चाललंय. हा एकदम एक्झॅक्ट नाहीये, कारण हा एक अंदाजे ती जागा आहे, ती मला फक्त हायलाईट करायची होती. ती ही जागा आहे. ठीक आहे. तर आता मनपाचं असं म्हणणं आहे की पूर्वीचे जे 2015चे मॅप आहे ते तुम्ही काढून बघा. तर आता मी 2015चा मॅप काढून बघतोय. इथे हिस्टॉरिकल इमेजरी नावाचा एक ऑप्शन असतो. मी आता त्याच्यावर गेलो आणि 2015 मे हा जो काळ होता, म्हणजे मी सगळ्या एप्रिलचा पण बघितला, नोव्हेंबरचाही बघितला 2015चा. तर जिथं ज्यावेळी मला सगळ्यात जास्त हे दिसलं, सगळ्यात जास्त त्या राहुट्या वगैरे काय जे साधूंसाठीचे टेंट, म्हणजे हा बघा, हा एप्रिलचा आहे, इथं कमी आहेत, इथं मे. हं? मेचा हा मॅप. आता तुमच्या लक्षात येईल की ही जी प्लांटेशनची जागा आहे जिच्यासाठी आपण भांडतोय, तेवढंच साधूग्राम नाहीये. हे जे दिसतंय तुम्हाला, ही जी रस्त्याच्या पलीकडची जी जागा दिसते, हा जो भाग दिसतोय, हा जो भाग दिसतोय, हेही साधूग्रामच आहे. कारण साधूग्रामची कमान इथं आहे. हे जे तीन रस्ते, ऍक्च्युली हे दोनच रस्ते, हा हायवे आणि इकडे येणारा रस्ता. तर हा जो तिठा आहे, इथं साधूग्रामची कमान आहे आणि इथून साधूग्रामची एंट्री होते. तर साधूग्रामची एंट्री म्हणजे काय, फक्त त्या एंट्री केल्यावर डाव्या बाजूला, याच बाजूला नाहीये साधूग्राम, हेही साधूग्रामच आहे. आता तुमच्या लक्षात येईल की त्यावेळी हे जे मोदी मैदान म्हटलं गेलंय, तिथं काही नाहीये. बरोबर. इकडेही बऱ्याचशा जागा रिकाम्या आहेत. म्हणजे असं जे म्हटलं गेलंय की मागच्या वेळेपेक्षा 4 पट जास्त साधू येऊ शकतील, 10 पट जास्त साधू येऊ शकतील. तर ही इमेज बघून तुम्ही ठरवा आता की जेवढे त्यांनी टाकलेले आहेत त्याच्यापेक्षा 10 पट राहुट्या कुट्या ह्या एवढ्या जागेत बसू शकतात का? जागा नाहीये जे असं म्हटलं जातंय. मी तर मेरी, म्हसरूळ किंवा गांधीनगर, नेहरू नगरपर्यंत जातही नाहीये. साधूग्रामच्याच प्लांटेशनच्या साईटला सोडून आजूबाजूला खूप जागा आहे. साधूग्राम इज नॉट ओनली द प्लांटेशन साईट. ओके. आता हे मी स्पेसिफिकली का म्हणतोय, कारण काल मी एका महंतांसोबत होतो. तर तेही म्हणले की महंत सुद्धा दुसऱ्या जागी नाही जाणार. हम तपोवन छोड के कहीं नहीं जाएंगे. तर मी त्यांनाही सांगतो की तुम्हाला तपोवन सोडून कुठेही जायची गरज नाही. हे बघा, लास्ट टाइम इथं जर सगळे खालसा वगैरे होते किंवा आखाडे जर इथं होते, तर हे वन नाहीये ना, याच्यात तुम्ही हे प्लांटेशन नाही तरी इथं बसलेलेच होते. इकडेही ज्या जागा आहेत तिकडे, आणि मुळात झाडं तोडल्यावर हेही तसं वन उरणार नाहीये, डेन्स फॉरेस्ट. त्याच्यामुळं त्यांना फक्त राहण्याची सोय हवी आहे. आणि तपोवन काही हा स्पेसिफिक हा पार्ट नाहीये किंवा हाच पार्ट नाही. इव्हन साधुग्राम फक्त हा पार्ट नाहीये. साधुग्राम इज मच बिगर प्लेस. तर ही एक महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या प्रकरणात आहे. आता मीडियातले जे लोक असतील वगैरे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकून खाली त्या इमेजेस टाकतो. कारण ते जे म्हणतायत की 2015लाही झाडं तोडली गेली, त्याच्यात तथ्य आहे. कारण मी आता जानेवारी 2000, हा बघा, जानेवारी 15चा हा मॅप आहे. त्यानंतर समजा थोडासा मागे जानेवारी 2014चा मॅप जर दाखवला, तर त्यात क्लिअरली दिसतं की इथं प्लांटेशन होतं आणि हळूहळू ते थोडंसं कमी होत होत गेलेलं आहे. हे लक्षात येत असेल. हे बघा, हे आहे जानेवारी 2015. आणि थोडंसं म्हणजे अगदीच थोडीशी
वृक्षतोडे तो नंबर 1700, 1825, 1900 असाही नसेल असं मला तरी पर्सनली वाटतं. पण जे जे काही दिसतंय आज, तर त्याच्यावरनं मला हे दिसतंय की ह्या प्लांटेशन साईटला सोडूनही आजूबाजूला खूप जागा आहे जी खूप इझिली युटिलाइज होऊ शकते. आणि त्यातली ही जी सगळी जागा आहे ही तर महानगरपालिकेचीच जागा आहे. म्हणजे महानगरपालिकेने मागच्या वेळी इथं साधूग्राम टाकलेलंच होतं. आणि हे जे मैदान आहे मोदी मैदान ते त्यावेळी वापरलेलं नव्हतं. तर आर एस एसचे खूप जुने कार्यकर्ते संदीप भानुसे सर यांनी मला काल हे विचारलं की मग ही जागा का नाही घेते रोशन हे. तर मलाही नाही माहिती ती गोष्ट की ही जागा का नाही घेते, कारण रिसेंटली मला वाटतं एक नाटक वगैरे इथं झालं. म्हणजे ही जागा भाड्याने मिळू शकण्यासारखी जागा आहे, कारण ह्या जागेवर ह्या पूर्ण एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही बघू शकता की ते वेगवेगळ्या. हे बघा इथे हे नाटक झालं होतं. मला वाटतं अमोल कोल्हेंचं का कोणाच तरी नाटक, अशा बऱ्याच गोष्टी इथं होत असतात. म्हणजे ही जागा रेंटवर मिळू शकते. काय काय इथं कार्यक्रम होत असतात, तर ही जागा सुद्धा आहे बरीच. म्हणजे बघा ना, एवढा जर हा जर डोम सोडून दिला तर तो डोम, हा जो खालचा पार्ट याचा, तर तेवढी जागा तर इथंच मिळून जाईल. दुसरं म्हणजे ह्या एका स्पेसिफिक पार्टला जिथं एक मागच्या वेळी आखाडा बसलेला होता, ही जागा, हिच्यावर महानगरपालिकेने काय बांधलंय तर एक बस स्टॉप बांधलेला आहे. आता तुम्ही असं करताय की तुम्ही साधूग्रामसाठीची आरक्षित जागा तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरताय. आणि मग तुम्ही आता आम्हाला म्हणताय की आता ती आम्ही नाही देऊ शकत. ते थोडंसं मिसलिडिंग आहे. म्हणजे पर्यावरणप्रेमी याला विरोध करताय आणि चुकीची माहिती पसरवताय, हे थोडं मिसलिडिंग आहे. मला वाटतं पालिकेने वरही रिपोर्ट देताना, म्हणजे वर म्हणजे मंत्र्यांना देताना, मुख्यमंत्र्यांना देताना खरं तर पूर्ण रिपोर्ट दिला पाहिजे, अर्ध सत्य सांगू नये. जर ही जागा घेतलीच नाही तर साधुग्राम होऊच शकत नाही, हे वाक्य चुकीचं आहे. पण हे वाक्य ज्या ज्या माहितीच्या आधारे मिळालं, ती माहिती चुकीची असल्यामुळे ती वाक्य वरतून येत आहेत. तर त्यामुळं माझी रिक्वेस्ट असेल की सत्य, एक दौरा केला ना, एक हेलिकॉप्टर दौरा केला ना, तर सगळं क्लिअर होईल. तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचं नसेल तर एक ड्रोनचं शूट घ्या वरतून आणि बघा की किती जागा आहे, आणि त्याचे फोटोज घ्या आणि ते वर पाठवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जागाच नाहीये, हा जो युक्तिवाद कंटिन्यू केला जातोय, बसण्यासाठी जागाच नाहीये, तो खरंच कितपत खरा किंवा खोटा आहे, हे थोडंसं लक्षात येईल. आम्हाला पाहिजे तर आम्ही जे म्हणतोय हवं तर ते ऐकू नका. तुम्ही स्वतः हेलिकॉप्टरने एक दौरा करा आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की सगळं खरं काय खोटं काय, आणि आंदोलक काय खोटं बोलताय किंवा काय खरं बोलताय. आता हा झाला एक मुद्दा. आता दुसरं म्हणजे हे सगळं काही साधू संतांसाठी चाललंय हेच आम्हाला मान्य नाही. काय होतंय की साधू संत येणारेत म्हणून सगळं केलं जातंय, किंवा साधू संतांना विरोध करतायत किंवा कुंभमेळ्याला विरोध करताय असं नाहीये. कुंभमेळा होत असेल तर तो चांगल्याने व्हावा, त्या कुंभमेळ्याच्या नावावर कॉन्क्रिटीकरण होऊ नये, ही इथल्या जनमानसाची भावना आहे. तर ती प्लीज वर पोहोचवा. आता मी जे तुम्हाला जो मॅप दाखवणार आहे, तो मॅप आहे याच जागी होऊ घातलेल्या माईस हबचा. ओके, तो हे माईस हब जी फाईल होती, जी व्हॉल्यूम 2 होतं त्यांच्या टेंडरच्या प्रक्रियेतलं, त्याच्यात हा मॅप दिलेला आहे. पण त्याच्यासोबतच हा डिटेल्ड मॅप सुद्धा दिलेला आहे की ते माईस हब मध्ये काय काय असेल. आता हे तुम्ही एकदा बघा काय काय आहे याच्यात. एकदम 23 स्ट्रक्चर्स जे मेन मेन स्ट्रक्चर्स आहेत ते दाखवले गेले आहेत. ह्या सगळ्या स्क्वेअर फूट ब्लॉकची जर बेरीज केली तर ती जवळपास 96,000 स्क्वेअर फूटच्या आसपास जाते, आणि जे छोटे छोटे मिक्स केले तर 1 लाख स्क्वेअर फूटच्या समोर तर सहज जाईल. आता काही हे असं सांगितलं जाईल की हे ट्रान्सपरंट असेल किंवा हे हे ओपन स्ट्रक्चर असेल वगैरे. पण तुम्ही एक विचार करा, इतक्या मोठमोठ्या झाडांच्या आजूबाजूला, किंवा जर झाडं आतमध्येही घेऊन ते हे करणार असतील, तर मी आज प्लांटेशन एक्सपर्ट्सलाही विचारलं की जर असे स्ट्रक्चर मोठे इथं उभे राहिले तर त्याच्या आजूबाजूचे जे काही झाड आहे, जे चिंचेचं झाड सुद्धा इथं जवळपास कुठे आहे, त्याला त्याला परिणाम नाही होत का? म्हणजे तुम्ही असं म्हणता की त्या झाडाला मी काहीच नाही करणार आहे, त्या झाडाला मी हात नाही लावणार आहे, पण त्याच्या आजूबाजूला मी सगळे स्ट्रक्चर उभे करणार आहे. तर तो सनलाईट त्याला येणार आहे का? ती झाडं जगू शकणार आहेत का? कारण हा जो रोड आहे, माझ्या माहितीप्रमाणे हा जो रोड आहे, हा चिंचेच्या झाडाकडे जाणारा रोड आहे. आता तुम्ही बघा हे रस्ते किती मोठे आहेत. आता हा बटुक हनुमान मंदिराकडे जाणारा जो रोड आहे, तो 24 मीटर करायचा आहे. पार्ट ऑफ इट विल बी 24 मीटर रोड. आता ह्या आत्ताच्या रोडवर एकदम दाट प्लांटेशन, म्हणजे ज्याच्या दोन्ही बाजूने झाडं आहेत, ज्याच्यावर हिरव्या खुणा केलेल्या आहेत पालिकेने, म्हणजे ती झाडं तोडणार नाही असं. पण तुम्ही जर हा फोटो नीट बघितला
तर याच्यात बरीचशी जागा अशीच दिसते आणि तुम्ही असा प्लॅन जर दिला कॉन्ट्रॅक्टरला, तर तो ह्या प्लॅननुसारच जाणार ना. तो ह्या प्लॅननुसारच सगळं बनवणार. त्याच्यामुळं आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं जेव्हा कामं होतात, तेव्हा ते तुम्ही दिलेल्या गोष्टींना पकडूनच ते कामं पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांचीही याच्यात काही चूक नाहीये. तुम्ही हा त्यांना प्लॅन बनवून दिला असेल आणि त्यांनी फॉलो केला आणि उद्या त्यांच्यावरही काही प्रॉब्लेम आला तर ही चूक पालिकेची असेल. इथं दोन मोठमोठ्या पार्किंग आहे, ही नंबर 5 आणि नंबर 6. आता ही डांबरी होणार आहे का नाही होणार आहे मला कळत नाही. GIS एक्सपर्ट्सने हे सांगावं की हे जे काही स्ट्रक्चर दाखवण्यात आलेलं आहे हे, कारण गाड्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग आहे तर ते ना तिथं ग्रीन पॅच आहे ना तिथं मडी पॅच आहे. तिथं जो पॅच दिसतोय तो रस्त्याच्याच कलरचा दिसतोय. मग तो काय वेगळ्या प्रकारचं काही डांबर वापरणार आहे का आपण, म्हणजे काय असं वापरणार आहे. तर हे सगळं ह्या माईससाठी चाललेलं आहे. ही माहिती वर तुम्ही द्या प्लीज. जी मनपाची जी काही टीम याच्यात काम करत असेल ना, उगाच त्यांनाही अंधारात ठेवू नका, मंत्र्यांनाही अंधारात ठेवू नका. सरकारने पहिल्या दिवसापासून जे काही भूमिका घेतलेली आहे, महाजन साहेब असतील किंवा इव्हन आज मुख्यमंत्री असतील, त्यांनी सांगितलं की पर्यावरण प्रेमींची जी भूमिका आहे ती चुकीची नाहीये. पण मग ते उगाच तुम्ही आम्ही काहीतरी आडमुठेपणाने करतोय अशी 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 माहिती तुम्ही वर देऊ नका. तर याच्यात एक जो मला महत्वाचा हे वाटला ना, की ओनर्स बंगलो बघा 21 नंबरला आणि 22 नंबरला. आता हे ओनर कोण आहे हे अजूनही मी शोधतोय. मला तर नाही कळलेलं अजून की कोण बाबा हे ओनर आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे ओनर म्हणजे महानगरपालिका. माझा ते बंगलो, ओनरचे बंगलो म्हणजे मग तिथं काय नेमकं प्रयोजन आहे. कारण दोन बंगले आहेत तिथं. एक बंगलो 2 आहे आणि एक ओनर्स बंगलो आहे. त्यानंतर इकडे काही एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत ते त्यांनी फक्त येलो मार्किंगने दाखवलेत बघा. हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत 23 नंबरने, ते एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत. बरेच स्ट्रक्चर्स आहेत त्यात. तर त्याच्या त्या म्हणजे त्याचं आम्हाला हे प्रॉब्लेम नाही आहे. पण आता तुम्ही जे काही नवीन बांधायचं म्हणताय, हा रोड वाईडनिंग म्हणताय, हे याच्याने ह्या जागेची सँक्टिटी उरणारच नाही. काल मी एका ट्री प्लांटेशन एक्सपर्टशी बोलत होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जर माईस आलं तर मग त्या पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत काहीच ग्रीनरी उरणार नाही. म्हणजे साधूंचंही जे म्हणणं आहे की आम्हाला तपोवनात राहायचंय किंवा आम्हाला या वृक्षराजीच्या आजूबाजूला राहायचंय, ते होऊच शकत नाहीये जर माईस आलं तर. कारण तुम्ही म्हणाल की त्यावेळी आम्ही ते सगळं काढून घेऊ, डिसमॅन्टल करू, पण तोपर्यंत वृक्ष संपदा उरलेली असेल का नाही. मग त्यावेळी ते मोकळं रान झालेलं असेल. त्याच्यामुळे हे मला वाटतं नीट विचार करावा याच्यावर सगळ्यांनी, की काय केलं जातंय आणि वरतूनही. म्हणजे मी तर म्हणेल की बीजेपीचे जे समर्थक आहे ना, मी तुम्हाला खरं हे करतो की तुम्हीही या गोष्टीकडे नीट बघा. तुम्ही या गोष्टीचा नीट विचार करा की आम्ही काय दाखवतोय, आमचं काय म्हणणं आहे, आम्ही काही चुकीचं म्हणतोय का, ह्याच्यातलं कुठलंही डॉक्युमेंट आमचं नाहीये. हे सगळे डॉक्युमेंट नाशिक मनपाने जे काही प्रपोजल किंवा काहीतरी RFD काहीतरी म्हणतात ते जे सबमिट केलेलं आहे महाटेंडरच्या वेबसाईटवर, त्याच्यातले आहेत हे सगळे. आता काय काय बघा ना, म्हणजे थोडंसं अवघड हे होतं की कसं कसं या सगळ्या गोष्टींकडे बघायचं. कारण याच्यात जे काही शब्द वापरलेले आहेत ते भीती वाटते अक्षरशः. रेल्वेज डिपार्टमेंट, PWD ऑफिस, फूड कोर्ट, पोलीस, फायर, वेंडिंग झोन्स, वॉच टॉवर, ड्रॉप ऑफ झोन, पोलीस चौकी, युरिनल ब्लॉक्स. त्याच्यामुळे हे थोडं क्लिअर करा की हे जे काही मॅप्स तुम्ही दिलेले आहेत याचा काय सिग्निफिकन्स आहे. आणि तुमचं जे म्हणणं आहे की मधल्या 10 वर्षाच्या काळात पालिकेला उत्पन्न मिळावं, किती उत्पन्न आहे या जागेतनं त्यांनी काल एक आकडा सांगितला, 5 कोटी वर्षाला मिळणार. म्हणजे आपण असं मानू की 10 वर्षात 50 कोटी. तर ह्या एवढ्या वृक्ष संपदेची जी काही तुम्ही कॉस्ट काढताय ती 50 कोटी आहे. आणि ह्या एवढ्या म्हणजे जी काही तुम्हाला काढावी लागणार असेल ना, आय एम नॉट सेइंग द होल, जी काही तुम्हाला याच्यातनं काढावं लागणार असेल त्याची त्याची कॉस्ट 50 कोटी असू शकते का हो. या इथल्या बायोडायव्हर्सिटीची किंमत, कारण कोर्टाने झाडांची सुद्धा किंमत काढलेली आहे आणि ट्री लॉचे एक्सपर्ट ते सांगू शकतील की इथं किती झाडं काढली जाणार आहे, त्याच्यावरनं ती किंमत काढता येऊ शकेल. तर त्याची किंमत वर्षाला 5 कोटी म्हणजे खूपच कमी आहे. जे काही माईस जो प्रोजेक्ट आहे ना तो इथं नाहीच झाला पाहिजे. हा आम्हाला हवा आहे, खरं तर माईस आम्हाला हवा आहे, कारण याच्यातून आम्हाला रोजगार मिळणार आहे, याच्यातून शहराची भरभराट होणार आहे, इथून उद्योगाला चांगले दिवस येणार आहेत. तर तो माईस तुम्ही अशा ठिकाणी न्या ना की जिथं काहीच नाही आज. प्रत्येक चांगले प्रोजेक्ट जंगलातच का केला गेला पाहिजे, अशा ठिकाणी न्या जिथं बरड जमिनी आहेत, अशा ठिकाणी न्या.
जिथं कदाचित जिथल्या युवकाला जास्त रोजगार पाहिजे. आपलं तुम्ही विचार करा, इंग्रजांनी सुद्धा आमचं जे रेल्वे स्टेशन आहे ते दूर नेलं, कारण इथल्या जागेची सँक्टिटी हवी होती. अ, त्यावेळी विरोध झाला होता त्या रेल्वे स्टेशनला, त्याला म्हणून ते इंग्रजांना दूर न्यावं लागलं. म्हणजे इंग्रज सुद्धा किती चांगले होते. दुसरं म्हणजे अ, आपलं ओझरचं विमानतळ ते शहरापासून किती दूर आहे. पण ते जेव्हा दूर केलं जातं तेव्हा हाच विचार केला असतो की ही जी भरभराट आहे, आज कितीतरी गाड्या ओझरला, म्हणजे इथून ओझरला जावं लागतं, त्याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळतोय, ओझरच्या आजूबाजूच्या काही लोकांना रोजगार मिळाला आहे त्यातनं. तर तुम्ही असं ठिकाणी नेऊ शकता ना, थोडं विकास सुद्धा डिस्ट्रीब्युटेड होऊ शकतो. तो असा एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचा आणि त्यातही स्पेसिफिकली अशा प्लांटेशन झालेल्या जागेवर करायचं, हे चुकीचं आहे. आता सीएम साहेब म्हणले की ते काही प्लांटेशन चुकून झालं असेल. चुकूनही झालं असेल तर असू द्या ना, त्याच स्पेसिफिक जागेत माईस आणण्यात काही अर्थच नाहीये. त्याच्यामुळे आमचा विरोध साधुग्रामला नाहीये. आणि साधुग्राम फक्त एवढंसं नाहीये, साधुग्राम खूप मोठं आहे. ह्याच्यात जे काही तुम्हाला दिसतंय ना, हे त्याच त्याच फाईलमधलं हे. तर इकडेही साधुग्राम आहे, इकडेही साधुग्राम आहे. मुळात हा जो येलो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात साधुग्राम आहे. ही पूर्ण वृक्षराजी तुम्ही सोडून दिली तरी तुमच्याकडे खूप जागा उरते. मागचा मागच्या मॅपचा जर तुम्ही विचार केला तर, हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. हे बघा, मागचं तुम्ही म्हणता ना 2015चं, हा घ्या 2015चा मॅप. खूप जागा उरते जी की अनयुटिलाइज होती. मोदी मैदान उरतंय जे की अनयुटिलाइज होतं मागच्या कुंभमेळ्याला. तुम्ही आता आता हे बोलल्यावर अचानक उद्या तुम्ही काढाल की मोदी मैदानात आम्हाला दुसरं काहीतरी करायचंय. कशाला साधूंच्या साधूंच्या जागेवर कशाला? तुम्ही आता मेरी मसरूळला सांगितलं की तिकडं आम्ही व्हॉलंटियर्स ठेवू, पोलीस स्टाफ राहतील वगैरे. आता तुम्ही मोदी मैदानात परत काहीतरी सांगाल की आम्हाला अमुकच ठेवायचंय, तमुकच ठेवायचंय. साधूग्रामची जागा आहे नाही, साधूग्रामचा एरिया आहे ना हा. मग कशाला इथं दुसऱ्या काही गोष्टी ठेवता? त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या म्हणजे याच्या मनपाच्या कामाला सपोर्ट करणाऱ्या मी बीजेपीच्याही सगळ्या सपोर्टर्सना सांगेल किंवा सरकारच्याही सगळ्या समर्थकांना सांगेल की तुम्ही हे क्लिअर बघा. कारण काय होतंय की आंदोलक कुठल्या तरी एका विचारसरणीचे अमुक तमुक, अहो लहान लहान पोरी आलेले आहेत. मला त्यांचे फोटो टाकायचे नाही, पण लहान लहान पोरी आलेले आहेत, त्यांना काय डावं उजवं कळतंय, त्यांना ते काय एवढ्या लवकर ते रॅडिकल होणार आहेत, काय त्यांना ते धर्मविरोधी होणार आहेत एवढ्या एवढ्या कमी वेळात. ते खूप लहान आहेत अजून. ते 3-3, 4-4 वर्षाचे आहेत. ते असे नाकाला मास्क लावून मागं झाड लावून आले होते. काय त्यांना कळणार एवढ्या कमी वयात? त्याच्यामुळं एक दौरा करा साहेब, एक हेलिकॉप्टर दौरा करा मस्त. त्या हेलिकॉप्टर दौऱ्यातनं तुम्हाला सगळं लक्षात येईल की किती जागा आहे आणि किती जागा नाहीये. तुमचं जे म्हणणं आहे की खूप कमी जागेत आपल्याला कुंभमेळा करायचा आहे, जागा आहे. आणि जागा तिथंच आहे, तपोवनातच आहे. दुसरीकडं न जाताही करता येईल. जे संदीप भानुसे सर आहेत, जे संघाचे कार्यकर्ते, आमचं नका ऐकू. ते संघाचे खूप जुने कार्यकर्ते, एकदा त्यांनाही भेटून घ्या, किंवा जी कोणी इथं एक्सपर्ट्स मंडळी बसली आहेत ना, प्लांटेशन मधली असतील किंवा टाउन प्लॅनिंग मधली असतील, त्यांना सोबत घ्या. ते तुम्हाला सहज या सगळ्या जागा दाखवतील. थोडा लांब होत असेल व्हिडिओ, पण ही भावनाही मला वाटतं या व्हिडिओतनं मला व्यक्त करायची होती की तुम्ही म्हणताय राजकारण करू नका, पण राजकारण समोरूनच जास्त होत आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही राजकारण हा भाग बाजूला काढून एकदम टेक्निकली या गोष्टीकडे बघितलं तर तुमच्याकडे खूप जागा आहे, तुमच्याकडे खूप व्यवस्थित व्यवस्थापन करण्याच्या गोष्टी आहेत. आणि वेळ कमी आहे कुंभमेळ्याला. आम्हाला कुंभमेळा होऊ द्यायचा आहे, आम्हाला कुंभमेळा चांगल्यात चांगला करायचा आहे, म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय. त्याच्यामुळे ह्या वादात पडू नका. एक दौरा करा, आणि एक एक हेलिकॉप्टर व्हिजिट करा. मी तर म्हणतो सरकारमधल्या तिन्ही महत्वाच्या मंत्र्यांनी एकदा भेट देऊन बघून घ्या. कारण मला वाटतं आता दुसऱ्या पक्षांकडूनही काही वक्तव्य आलेत किंवा काही भूमिका आल्या आहेत, तर एकदा तिघांनी मिळून एकदा बघून घ्या आणि ठरवा. आणि मला वाटतं चांगला कुंभमेळा होऊ शकतो. ही पूर्ण वृक्षराजी सोडून दिली ना तुम्ही, तरी तुमच्याकडे खूप जागा आहे. ती वापरून साधूंना ती वृक्षराजीमध्ये त्यावेळी भटकता येईल. ते त्यांच्यासाठी एक प्रकारे गार्डनचं काम करेल. आणि कुंभमेळा संपल्यावरही नागरिकांसाठी ते गार्डनचं काम करेल. त्याच्यासाठी ऑक्सिजन फॅक्टरी राहील शहरासाठी. तर ती वाढू द्या. मी तर म्हणतो उलट भविष्यात तिला तुम्ही कम्युनिटी फॉरेस्ट म्हणा किंवा डीम फॉरेस्ट करून टाका, कारण ती खूप चांगली झाली आहे. तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही म्हणताय चुकून झालंय, तर चुकून तुमच्याकडनं एक चांगलं फॉरेस्ट लावलं गेलंय, तर नका काढू आता. चुकून चांगलं काम झालं असेल तर ते काढलंच पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, सो थांबवतो आता. जी काही भावना व्यक्त करायची होती ती केली आहे. काही चुकीचं माझ्याकडनं बोललं गेलं नसेल, काही चुकीचं बोललं गेलं नसेल अशी मी आशा करतो.
पण काही वाटलंच तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये टाकतो. याच्या ज्या इमेजेस आहे वेगवेगळ्या, म्हणजे असं नाही की मी फक्त हे 2 फोटो दाखवले, मी पुढच्याही काही इमेजेस दाखवेल की नंतर प्लांटेशन कसं वाढत गेलं. त्याच्या इमेजेस खाली टाकतो. मीडियाला कोणाला हवे असतील HD मध्ये टाकतो, कारण गुगल अर्थ फ्रीमध्ये तुम्हाला हे सगळे HD फोटो वगैरे देतं. त्याच्यामुळं असा विचार करू नका की हे काही खूप आम्ही काहीतरी मीडिया एजन्सी लावून हे सगळं काम करतोय. शिक्षण लागतं ह्या गोष्टीला, फक्त चांगलं शिक्षण लागतं. ते माझ्या आईवडिलांनी मला दिलंय आणि ते वापरून आम्ही ते सगळं काही जे काही याच्यात आम्हाला लढायचंय किंवा ही ही वाचवण्यासाठी ज्या ज्या काही प्रोसेस करायच्या आहेत त्या आम्ही करतोय. धन्यवाद.